आज आपण उपवासाच्या पटकन होणाऱ्या आणि पोटभरीच्या 3 रेसिपी पाहणार आहोत. त्यामध्ये भरपूर टिप्स आहेत, तर शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण उपवासाची मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची आणि त्यासोबतच एक अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला भगर लागणार आहे किंवा ज्याला वरई म्हणतात ते. तर जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून इथे मी 1.5 कप भगर घेतलेली आहे. तुम्ही घरातील वाटी, ग्लास काही घेऊ शकता, पण त्यानेच मोजून सगळं साहित्य घ्या. तर 1.5 कप भगर घेऊन याला या पद्धतीने चोळून 3 ते 4 वेळेला चांगलं धुवून घ्यायचं. यातलं पाणी काढून टाकायचे 3-4 वेळेला धुवून आणि यामध्ये आता भरपूर पाणी घालून आपल्याला ही भिजण्यासाठी ठेवायची. तर कमीत कमी 2 ते 3 तास आपल्याला ही भगर भिजवून घ्यायची. यासोबतच आपल्याला साबुदाणा लागणार आहे. तर 2 टेबलस्पून एवढा साबुदाणा घेतलेला आहे. तोही मी धुवून घेते आणि तो सुद्धा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही भगर आणि साबुदाणा एकत्रही भिजायला घालू शकता. फक्त जे प्रमाण दिलेलं आहे ते असंच वापरा, म्हणजे इडली छान होते. आता यामध्ये मी पाणी घातलेले आहे आणि हे दोन्हीही भिजण्यासाठी ठेवते. तर जवळपास 2 ते 2.5 तास झालेली आहेत. साबुदाणाही चांगला भिजला आहे, भगरसुद्धा भिजलेली आहे. आता या भगरीमधलं मी पाणी काढून टाकणार आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही भगर घालून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. यातली थोडी भगर आपल्याला अशीच ठेवायची, साधारण 1-2 चमचे मी काढून घेते. तर थोडी काढून मी बाजूला ठेवली. यामध्ये जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तोही घालायचा आहे आपल्याला आणि हे बारीक करत असताना यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही, कारण आपण हे व्यवस्थित भिजवून घेतलेले आणि खूप जर मिश्रण पातळ झालं तर इडली चांगली होत नाही. यामध्ये मी 2 चमचे एवढं दही घालते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर बघू शकता या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ झालं तर इडली चांगली होणार नाही, त्यामुळे असंच बॅटर बनवा. आता ही जी आपण भिजवून घेतलेली भगर बाजूला काढून ठेवलेली होती त्यामध्येच हे बॅटर घालायचे. तर ती जी भगर आपण काढून ठेवली त्यामुळे आपली जी इडली आहे हलकीशी रवाळ होते आणि त्याला टेक्स्चर खूप छान येतं. आता यामध्ये मी आणखी थोडंसं दही घालते. तर टोटल आपल्याला एवढ्यासाठी पाव कप एवढं दही घालायचं. यामध्ये मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकाच डायरेक्शनने 2-4 मिनटं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीचं बॅटर आपलं तयार होतं. आता हे बाजूला ठेवते. आता आपल्याला इडली प्लेट घेऊन त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. इथे मी तूप लावून घेते. शेंगदाण्याचं तेलसुद्धा तुम्ही याला लावून घेऊ शकता. फक्त व्यवस्थित ग्रेसिंग करून घ्यायचं, म्हणजे आपली इडली छान निघते. आता आपलं जे बॅटर आहे, तर आपण इन्स्टंट इडली बनवतो त्यामुळे यामध्ये मी इनो फ्रूट सॉल्ट घालते. तर साधारण 1 टीस्पून एवढं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला इनो फ्रूट सॉल्ट नसेल घालायचं तर हे जे बॅटर आहे तुम्ही फर्मेंट व्हायला ठेवू शकता आणि मग इडली बनवू शकता. तशीसुद्धा इडली खूप छान होते. आता हे मिक्स करून आपल्याला पटकन याची इडली बनवून घ्यायची. फ्रूट सॉल्ट घातल्यावर ते खूप वेळ जर तुम्ही तसंच बॅटर ठेवलं तर इडली चांगली होत नाही. त्यामुळे या पद्धतीने पटकन आपल्याला ज्या इडलीच्या प्लेट आहेत त्यामध्ये बॅटर भरून घ्यायचे आणि इडली बनवून घ्यायची. तर फर्मेंट जर करायला ठेवलं तर हे पीठ व्यवस्थित फर्मेंट होऊ द्यायचं, जशी आपण रेग्युलर इडली बनवतो त्या पद्धतीने, आणि मग याची इडली बनवायची, मस्त होते. तर बघू शकता आता हे इडली पात्रामध्ये मी ठेवलेलं आहे. पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. एक 10 ते 12 मिनटं आपण हे होऊ देऊयात. तोपर्यंत आपण एक चटणी बनवायला घेऊयात. तर ते कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये थोडे जिरं घातले. जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर जिरे नाही घातले तरीही चालतील. जिरे घालून चांगले तडतडू द्यायचे. यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. आलं चालत असेल तर थोडंसं आलं घालायचं आणि कच्चे शेंगदाणे घालून हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे. शेंगदाणे छान क्रिस्पी किंवा छान लाल होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान भाजून घ्यायचे. याला सतत हलवत राहायचं. तर खूप सोप्या पद्धतीची चटणी आपण बनवतो ही, पण खूप टेस्टी लागते. तर बघू शकता या पद्धतीने शेंगदाणे चांगले भाजून झाले. गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला ठेवायचे. आता हे व्यवस्थित थंड झालं की यामध्ये मीठ घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर बघू शकता ही चटणी आपली तयार झाली. आता आपल्याला दही लागणार आहे. तर साधारण अर्धा कप दही घेतलेले मी, त्याला चांगलं विस्करने आपल्याला फेटून घ्यायचे आणि जी तयार करून घेतलेली चटणी आहे ती आपल्याला या दह्यामध्ये घालायची. तर सोपी झटपट अशी आपली चटणी तयार होते. किंवा तुम्ही नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता या इडलीसोबत. तर त्याची रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे, पण ही चटणीसुद्धा मस्त लागते, सोपी आहे.
तर चटणी घालून हे छान मी मिक्स करून घेतलं आहे. तर झटपट अशी आपली दह्याची चटणी तयार आहे. तर हे बाजूला ठेवते आणि आपली जी इडली आहे 10-12 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला इडली काढून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त झालेली आहे, व्यवस्थित निघते आणि खूप स्पॉन्जीसुद्धा झालेली आहे. त्याचं जे टेक्स्चर आहे ते पाहू शकता, खूप मस्त आलेलं आहे. आता आपण उपवासाचा दहीवडा कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतली. तर त्याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. इथे मी 1 तास भिजवून घेतलेली ही भगर आहे. आता यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये ही भगर घेतली. यामध्ये आपल्याला 2 चमचे एवढा साबुदाणा घालायचा, भिजवून घेतलेला. साबुदाणाही खूप जास्त घालायचा नाही, नाहीतर मग वडे चांगले होणार नाही. 2 ते 3 चमचे पोहे खाण्याचा बस पुरेसा होतो आणि 2-3 चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दही ही खूप जास्त जर आंबट असेल तर थोडंसं कमी घातलं तरीही चालेल. आता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. जर जास्त पाणी घातलं तर मग हे मिश्रण खूप पातळ होईल आणि आपल्याला याचे वडे बनवता येणार नाही. त्यामुळे अगदी कमी पाण्याचा वापर करायचा किंवा फक्त दही जे आपण घातलेलं आहे तेवढ्यामध्ये जर हे बारीक होत असेल तर तसंही तुम्ही घालू शकता. आता एका बाउलमध्ये मी काढून घेतले, त्यामध्ये मीठ घालायचं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे. जर तुम्ही उपवासाला आलं खात असाल तर आलंही घालू शकता. यासोबतच जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता हे सगळं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटं याला मस्त एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं, म्हणजे हे जे पीठ आहे हलकं होतं आणि आपले वडे छान होतात. आता या पद्धतीने हे 5-7 मिनिटं मी छान फेटून घेतलेले. आता यामध्ये मी अख्खा साबुदाणा घातलेला, भिजवून घेतलेला. तर हा ऑप्शनल आहे, पण वडे खाताना छान लागतो त्यामुळे घातलेला. आता आपलं पीठ मस्त तयार झाले. 7-8 मिनिटं मी याला छान फेटून घेतलेले. आता आपल्याला इन्स्टंट वडे बनवतोय आपण हे. त्यासाठी आपल्याला थोडंसं यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं किंवा मग खायचा सोडाही घालू शकता. अगदी पाव चमचा घेतले, त्यामध्ये थोडंसं तेल घातले, मिक्स करून घेते आणि जे आपण भिजवून घेतलेलं पीठ आहे त्यामध्ये हे घालते. आता इनो किंवा खायचा सोडा घातल्यानंतर हे जे पीठ आहे याचे आपल्याला लगेच वडे बनवून घ्यायचे. हे जर तुम्ही खूप वेळ जर तसंच ठेवलं, वडे चांगले होत नाहीत. त्यामुळे हे घातल्याच्या नंतर आपल्याला पटकन याचे वडे बनवायचे. आता हे इनो घालून मी छान मिक्स करून घेतले. आता आपण वडे बनवायला घेऊयात. त्यासाठी तेल गरम करून घेतलेले. तेल अगदी कडकडीत गरमही नको आहे किंवा अगदीच थंडही नको आहे. खूप कमी जर गरम तेल असेल तर वडे खूप ऑइली होतात. त्यामुळे मध्यम गरम करायचं, गॅसची फ्लेमही मध्यम ठेवायची आणि या पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे माझ्याकडून थोडंसं पिठामध्ये पाणी जास्त झालेलं आहे, त्यामुळे इथे मी चमच्याने हे वडे बनवते. थोडंसं जर घट्ट पीठ केलं तर तुम्ही हातानेही याचे मस्त वडे बनवू शकता. तर या पद्धतीने आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला मस्त तळून घ्यायचे. बघू शकता खूप छान होतात. छोटे छोटे वडे बनवलेले आहेत. तुम्ही आवडीनुसार मोठेही बनवू शकता, जसे आपण साधे दही वडे बनवतो त्या पद्धतीने. याच पद्धतीने राहिलेले हे पिठाचे मी दही वडे तयार करून घेणार आहे. फक्त जेव्हा आपण मिक्सरमधून भगर बारीक करतो त्यावेळेला जो साबुदाणा घातला, खूप जास्त प्रमाणातही साबुदाणा घालू नका. फक्त 2 ते 3 पोहे खाण्याचे चमचे एवढाच घाला, त्यामुळे याला क्रिस्प छान येतो. खूप जास्त घातला तर वडे चांगले होणार नाहीत. आता इथे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत, मस्त झालेले आहेत पाहू शकता. आता आपल्याला एका बाउलमध्ये थोडंसं दही घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि थोडी साखर घालते. याला मिक्स करून घेऊयात. आता तयार करून घेतलेले जे वडे आहेत ते आपल्याला यामध्ये भिजवून घ्यायचे, त्याला सोक करून घ्यायचे. हे वडे तसेही खायला छान लागतात, पण जर तुम्हाला दही वडा बनवायचा असेल तर या पद्धतीने त्याला सोक करून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिटं फक्त सोक करायचे. आता तोपर्यंत आपण यासाठी लागणारे जे गोड दही आहे ते तयार करून घेऊयात. इथे मी दही घेतले. खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि साखर घालून याला मस्त फेटून घ्यायचं. याला छान क्रीमी होईपर्यंत फेटायचं. बघू शकता आता याला मी छान फेटून घेतलेले. आपलं गोड दहीही तयार झाले. हे वडेही एक 5-7 मिनिटं मस्त भिजलेले आहेत.
ह्याला हलकंसं प्रेस करायचं, खूप जास्तही प्रेस नाही करायचं. या पद्धतीने याला थोडंसं प्रेस करून काढून घेऊयात. ते एका प्लेटमध्ये घेतलेले. वरतून जे आपण गोड दही तयार करून घेतले ते घालायचं. शक्यतो हे दही थंड करून घ्यायचं, म्हणजे वडे छान लागतात. फ्रीजमध्ये ठेवायचं आणि वरतून भरपूर दही घालायचं. आवडत असेल तर वरतून थोडंसं लाल तिखट घालायचं. यासोबत थोडी जिरेपूड घालायची. तर बघू शकता मस्त आपले उपवासाचे दहीवडे तयार झालेले, जे खायला अतिशय टेस्टी लागतात. बनवायलाही सोपे आहेत. तुम्ही बघू शकता खूप मस्त झटपट होणारी रेसिपी आहे आणि एक वेगळी रेसिपी पण आहे, मस्त आहे. आज आपण उपवासाचे डोसे जाळीदार आणि क्रिस्पी होण्यासाठी भरपूर टिप्स पाहणार आहोत, ट्रिक्स पाहणार आहोत आणि त्यासोबत चटणीची आणि भाजीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 कप भगर लागणार आहे. त्याला बरेच जण वरईसुद्धा म्हणतात आणि पाव कप एवढा साबुदाणा लागणार आहे. हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तास भिजत घालायचे. व्यवस्थित भिजलं तर डोसे छान होतात. त्यामुळे ही सुद्धा एक महत्त्वाची टिप आहे. यावर झाकण ठेवायचे आणि हे भिजण्यासाठी ठेवायचे. तर हे छान भिजलं गेलेले दोन्हीही. आणि याचं जे प्रमाण आहे, परफेक्ट रेशो आहे हा. 1 कप भगर घेतली तर पाव कपच आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. कप नसतील तर घरातल्या कोणत्याही वाटीने तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता, पण प्रमाण हेच घ्यायचे. तर आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. दुसरी टिप म्हणजे दोन्ही एकत्र भिजायला घालायचं नाही, आपल्याला वेगळं वेगळं भिजवून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करताना सुद्धा वेगळं वेगळं बारीक करून घ्यायचे. तर अगोदर मी साबुदाणा बारीक करून घेते. यातलं भगरीतलंच थोडंसं पाणी घालते मी आणि अगदी बारीक करून घ्यायचं. साबुदाण्याची छान पेस्ट व्हायला हवी. थोडंसं पाणी घातलं मी यामध्ये, खूप जास्तही पाणी नाही घालायचं आणि या पद्धतीने अगदी एकदम बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची. तर साबुदाणा मी छान बारीक करून घेतलाय. एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. यानंतर आपल्याला भगर बारीक करून घ्यायची. तर बऱ्याचदा काय होतं की उपवासाचे जे डोसे असतात त्याचं जे टेक्स्चर आहे ते कधी कधी खूप चिवट होतात किंवा थोडंसं वातट असं टेक्स्चर येतं त्याचं आणि मग ते खायला चांगले लागत नाहीत. पण या पद्धतीने जर बनवले तर खूप छान होतात डोसे. तर इथे मी भगरही बारीक करून घेतली. राहिलेली सुद्धा भगर आपल्याला बारीक करून घ्यायची. फक्त पाणी खूप जास्त घालू नका, कारण हे भिजलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे खूप जास्त पाणी नाही लागत. आता यामध्ये मी दही घालणार आहे. तर पाव कप एवढं दही घ्यायचे आपल्याला. खूप जास्त आंबट दही नको आहे आपल्याला. तर दही घालून पुन्हा मी राहिलेली जी भगर आहे तीही बारीक करून घेतली. भगरीचं टेक्स्चर हलकंसं रवाळ राहायला हवं, म्हणजे डोसे छान क्रिस्पी होतात. हे दोन्ही आता आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. शक्यतो एकाच डायरेक्शन याला मिक्स करायचं, म्हणजे यामध्ये हवा भरली जाते. तर या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे, हे जे पीठ आहे ते तुम्ही फर्मेंट होण्यासाठी सुद्धा ठेवू शकता. डोसे खूप छान होतात फर्मेंट केल्यावर सुद्धा. पण इन्स्टंटसुद्धा तुम्ही याचे बनवू शकता. जर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार असाल पीठ तर दही घालण्याची गरज नाही. तर आज आपण इन्स्टंटच बनवणार आहोत. त्यामध्ये मी मीठ घालते. मीठ घालून एकदा मिक्स करायचे आणि 10-15 मिनटं फक्त हे बाजूला ठेवायचे. तर तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात. तर इथे मी साधारण अर्धा कप एवढा ओला नारळ घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची घालायची. इथे मी 2-3 घेतल्यात. साधारण 2-3 टेबलस्पून एवढे भाजलेले शेंगदाणे घालायचे. आलं खात असाल उपवासाला तर थोडंसं आलं घालायचं. मीठ घालायचं. कोथिंबीर खात असाल कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आणि सुरुवातीला या पद्धतीने पाणी न घालता बारीक करायचं आणि नंतर थोडंसं बारीक करून घेतलं की पाणी घालायचं आणि चटणी बारीक करून घ्यायची, म्हणजे चटणी छान बारीक होते. तर आपली आता चटणीसुद्धा तयार झालेली आहे. काढून घेतली मी एका बाउलमध्ये. आता आपण भाजी बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तूप घालते. तुम्ही तूप आवडत असेल तर तूप घाला किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल. तूप गरम होऊ द्यायचं. तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायची, जर तुम्ही उपवासाला खात असाल तर, किंवा डायरेक्ट हिरवी मिरची घातली तरीही चालेल. जिरं तडतडले की इथे मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती घातली आणि त्याला परतून घेते.
तर उपवासाला तुम्ही जे पदार्थ खात असाल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही घालू शकता. मिरची परतली गेली की यामध्ये आपल्याला उकडून घेतलेलं बटाटं घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बटाट्याची मी फोडी करून घेतल्यात. उकडलेलं बटाटा आहे किंवा तुम्ही याला थोडंसं हाताने मॅशही करून घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घालायचे. साखर आवडत असेल तर साखर घालायची आणि आवडत असेल थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल. तर मी साखर आणि लिंबाचा रस नाही घालणार. कोथिंबीरही मी उपवासाला नाही खात त्यामुळे नाही घालणार. याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडंसं परतून घ्यायचं किंवा यावरती झाकण ठेवून याला एक वाफ येऊ द्यायची. तर झटपट अशी आपली भाजी तयार झाली आणि आपलं पीठही 10-15 मिनटं भिजलेलं आहे. तर पिठाचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. मी थोडंसं पातळ केलं आहे कारण मला कुरकुरीत डोसा बनवायचा आहे आणि जर तुम्हाला स्पॉन्जी डोसा बनवायचा असेल, सॉफ्ट बनवायचा असेल तर थोडंसं घट्ट पीठ ठेवायचं. तर इन्स्टंट बनवतो आहे आपण, त्यासाठी मी यामध्ये थोडासा सोडा घातला आहे. सोडा किंवा इनो घालू शकता. इनोनेही खूप छान होतात डोसे. इन्स्टंट बनवायचं असेल आणि वेळ असेल तर पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं. मिक्स करून घ्यायचं आणि जेवढ्या पिठाचे डोसे बनवायचे तेवढ्यामध्ये सोडा किंवा इनो घालायचं. सगळ्या पिठात नाही घालायचं, नाही तर मग डोसे नंतर व्यवस्थित होत नाहीत. आणि सोडा घालून किंवा इनो घालून पटकन याचे डोसे बनवायचे तरच ते चांगले होतात. तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पीठ यावरती घातलेलं आहे. खूप याला पसरवण्याची गरज नाही कारण पीठ मी थोडंसं पातळ केलं आहे. यावरती तेल सोडायचं आणि लोखंडी तव्यावरती करते मी. लोखंडी तव्यावर जर डोसे केले तर क्रिस्पसुद्धा खूप छान येतो. तर तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडते याला. थोडंसं भाजू द्यायचं. व्यवस्थित डोसा भाजला गेला की पटकन उलटला जातो. त्यामुळे त्याला व्यवस्थित भाजू द्यायचं आणि मग दुसऱ्या बाजूने याला पलटवून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडून डोस्याचं जे पीठ आहे पातळ झालं खूप, तर अशा वेळेला भगर न भिजवलेली भगर मिक्सरमधून काढून घ्यायची किंवा भगरीचं पीठ असेल घरात तर ते पीठ या पिठामध्ये डोश्याच्या पिठामध्ये मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं तसंच ठेवायचं भिजण्यासाठी आणि मग त्याचे डोसे बनवायचे. त्यानेसुद्धा डोसे छान होतात, क्रिस्पी होतात. तर तुम्ही बघू शकता मस्त झालेला आपला डोसा. खूप छान जाळी पडलेली आहे. टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. तर याच पद्धतीने आपल्याला राहिलेलेही डोसे बनवायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोसे चांगले होण्यासाठी त्याचं जे प्रमाण आहे भगर आणि साबुदाण्याचं ते व्यवस्थित घ्या. व्यवस्थित त्याला भिजू द्या. भिजवल्यानंतर वेगळं मिक्सरमधून ते बारीक करून घ्या म्हणजे पीठ छान तयार होतं. एकत्र जर काढलं तर मग साबुदाणा व्यवस्थित बारीक होत नाही किंवा भगर अगदीच बारीक होऊन जाते आणि मग पीठ चांगलं होत नाही. त्यामुळे शक्यतो वेगळं भिजवायचं आणि वेगळंच काढूनही घ्यायचं. तिसरी टीप म्हणजे पीठ फर्मेंट होण्यासाठी जर ठेवणार असाल तर त्याला व्यवस्थित फर्मेंट होऊ द्या किंवा इन्स्टंट जर बनवणार असाल तर त्यामध्ये सोडा किंवा इनो घातलं की पटकन त्याचे डोसे बनवा. ते पीठ खूप जास्त वेळ ठेवू नका. पटकन बनवले तर डोसे छान होतात, क्रिस्पी होतात, जाळीसुद्धा खूप छान पडते. तर या पद्धतीने डोसे बनवा, नक्की छान होतील. तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले डोसे तयार झालेत. खायलासुद्धा खूप छान झालेत. तर नक्की बनवून पहा. केल्यानंतर कमेंट्स नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.